आज आपल्या सोबत आहेत इनामचे म्हणजेच इचलकरंजी नागरिक मंचचे अध्यक्ष श्रीयुत अभिजितजी पटवा. चला तर त्यांच्या मुलाखतीस आपण सुरुवात करूया. अभिजितजी सुरू करूया. नमस्कार. नमस्कार. इनाम हे आपण शॉर्ट नाव ठेवलेलं आहे इचलकरंजी नागरिक मंचचं. होय. बरीच वर्ष आपण ऐकतोय, पण इनाम ही संकल्पना प्रथम कोणी आणली, म्हणजे कसं हे तयार झालं हे संघटन? साधारणपणे 2013च्या दरम्यान प्रांताधिकारी तुषार ठोंबरे साहेब इचलकरंजी मध्ये कार्यरत होते. अच्छा. आणि पंचगंगा प्रदूषण मुक्ती असू दे किंवा काळा ओढ्याचं सफाई असू दे, ह्या कामामध्ये त्यांनी प्रशासकीय अधिकारी या नात्यानं एक लोकसहभागाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. बरोबर. आणि तेथून एक प्रसाद कुलकर्णी असतील, संजय होगाडे असतील, अरुण बांगड असतील, तर अशा लोकांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं जनरेटरतून एक काही कामं व्हावीत ह्याच्यासाठी एक दबाव गट असावा, अशा पद्धतीची ठोंबरे सरांची भावना होती. आणि काही कामं त्यांनी काढली, रॅली केल्या, सफाईचे अभियान राबवले. त्याच्यानंतर मनोरंजन मंडळाच्या व्याख्यानमालेमध्ये एक असं त्यांनी बोलताना सांगितलं की आपण इचलकरंजी शहरासाठी दबाव गट असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्याचाच आधार घेऊन मनोरंजन मंडळाच्या व्याख्यानमालेमध्ये काही लोकांच्याकडनं फॉर्म भरून मागवले गेले. साधारणपणे 1000-1200 लोक व्याख्यानमालेला गेल्या कित्येक वर्षापासून उपस्थित असतात. बरोबर. हे सगळे सजग लोक असतात. इचलकरंजी शहराच्या सगळ्या क्षेत्रातले लोक तिथं येत असतात. आणि साधारण 80-85 फॉर्म त्यावेळेला मनोरंजन मंडळाने भरून घेतले. आणि भरून घेतल्यानंतर त्या सर्वांची मीटिंग रोटरीच्या निरामय दवाखान्याजवळच्या हॉलमध्ये संपन्न झाली. अच्छा. आणि त्या पहिल्या मीटिंगमध्येच ठरलं की आपण एक इचलकरंजी नागरिक मंचच्या नावाखाली एक नागरिकांचा एक मंच आपण सुरू करू आणि त्या दृष्टीनं आपण शहरासाठी विविध कामं आपण चालू करू. बरोबर. ह्याच्यामध्ये सुरुवातीला प्रबोधन करणे हा एकमेव मोठो आमचा होता. आणि त्या प्रबोधन करण्याच्या याच्यामध्ये प्लॅस्टिक मुक्ती असेल, गांडूळ खत, कचऱ्यापासून खत निर्मिती, असे काही वेगवेगळे विषय घेऊन आम्ही दर महिन्याला व्याख्यान घेऊ. आणि याची मिटिंगा चालू झाली. मिटिंगा चालू झाल्यानंतर काही दिवसांनी असं जाणवलं, 6 महिने 7-8 महिन्यानंतर, की आपण प्रबोधन करतोय, लोक ऐकतात आणि त्याचा थोडाफार परिणाम होतोय. पण आज ज्वलंत समस्या काय शहरातल्या, की बाबा एखाद्याची गटर साफ होत नाही, बरोबर, चावीला रोज पाणी येत नाहीये, एखाद्या खांबावरचा दिवा लागत नाहीये, अशी छोटी छोटी कामं जी असतात हे प्रशासकीय यंत्रणेकडे बऱ्याच दिवस प्रलंबित राहतात. आणि त्याला वाचा फोडणार कोण गावात फोडत नाही. आणि ह्या समस्या आपण मार्गी लावल्या तर आपली संघटना चांगल्या पद्धतीने वाढेल आणि लोकांचा पण सहभाग आपल्याला मिळून जाईल. नगरसेवक हे नगरसेवकाच्या जागी योग्य असतात, ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. पण एक नागरिक म्हणून आपली काय भूमिका आहे की प्रत्येक कामासाठी, छोट्या मोठ्या कामासाठी आपण नगरसेवकाकडेच जावं का? आपण सजग पद्धतीने एक काम करावं, नागरिकांचं आपण स्वतः सुद्धा करू शकतोय ही भावना. आणि इनामचा उद्देश जो होता की सजग नागरिक तयार करणे, जागरूक नागरिक तयार करणे आणि त्यांना प्रवाहात आणणे, त्यांना शासन व्यवस्थेची माहिती करून देणे आणि काम कसं करता येते हे दाखवून देणे. हे अशा पद्धतीच्या ज्यावेळेला ट्रेंड चालू झाला तर साधारणपणे 2014चं त्यावेळेला कालावधी होता. 1 वर्षभराचा कालावधी गेला होता, 2014चा कालावधी होता. आणि त्या कालावधीमध्ये सोशल मीडिया नुकतंच नवीन आलं होतं. बरोबर. फेसबुक नवीन आलं होतं, व्हॉट्सअपची सुरुवात झाली होती. आणि साधारणपणे असं लोकांना एकत्रित करण्यापेक्षा सोशल मीडियाचा सुद्धा एक चांगला वापर करून आपण लोकांना एकत्रित करू शकतो का, ह्या बाबतीत काही चर्चा सुरू झाली. 2014च्या निवडणुकीमध्ये जे लोकसभेला उमेदवार उभे होते त्यांनी इचलकरंजी शहरासाठी काय केलं हा मुद्दा आम्ही सोशल मीडियावरून चर्चेला घेतला. बरोबर. ह्यामध्ये बरेच सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप झाले, मतमतांतर झाली. आणि मतमतांतर झाल्यानंतर निवडणूक पार पडली, निवडून यायचे ते उमेदवार निवडून आले. ह्याच्यानंतर काही लोकांना वाटत होतं की हे राजकीय ह्याच्यासाठी चालू आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच आम्ही पोस्ट टाकली की इलेक्शन संपले, आता आपल्या शहराच्या प्रश्नाकडे बघू, आपण त्यासाठी कटिबद्ध राहू. बरोबर. आणि त्या ह्याच्यातून सोशल मीडियातून जी काही लोक आम्हाला मिळाली ती पक्षीय वेगवेगळ्या पक्षातले असतील, वेगवेगळ्या संघटनेतली असतील, ती फक्त एका मेसेजवर त्या दिवशी नगरपालिकेमध्ये आली आणि आम्ही एक निवेदन दिलं. बरोबर. तिथून पुढं जो इनामचा प्रवास सुरू झाला तो आज तागायत अशाच पद्धतीने सुरू आहे आणि चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्यावेळेला लोकांना पटलं की निवडणुकीनंतर सुद्धा गावासाठी काम करणारा कोणीतरी आहे, तो कोणतरी करणार आहे, ही भूमिका चालू झाली. आणि इनामचा प्रवास अशा पद्धतीने आज परत आपल्या चांगल्या पद्धतीने सुरू आहे. इनामच्या संघटनेबद्दल आणि त्याच्या
मजबूतीकरणाबद्दल आपण बोललात आणि अखंडितपणे आज माझ्यामध्ये 10-12 वर्ष झाली इनामचं काम चालू आहे. मला एक वैयक्तिक तुम्हाला प्रश्न विचारायचा, तुम्ही इनामशी कसे जोडलं गेलात? म्हणजे काय प्रभाव होता तुमच्याकडे, की कुठल्या कारणासाठी या समाजसेवी जी संस्था ज्याला आपण म्हणू याच्याशी तुम्ही जोडला गेला? साधारणपणे माझ्या वयाच्या 13व्या वर्षापासून म्हणजे हम्म. 1996 पासून हम्म. मी वर्तमानपत्रात वाचकांचा पत्रव्यवहार ह्या सदरामध्ये मी लिहित असतो, अच्छा. लिहित होतो. हम्म. सलग 10 वर्षात मी वाचकांचा पत्रव्यवहार मध्ये लिहून साधारणपणे 1500 ते 2000 माझी वाचकांची पत्र प्रसिद्ध झालेली आहेत. त्यामध्ये 80% पत्र ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी, नागरिकांच्या समस्या सोडवणारी बरोबर. अशा पद्धतीची जी पत्र होती, त्यातून मला समाजसेवेची ही आवड माझ्या वडिलांच्याकडून मला मिळाली. म्हणजे वडिलांचा माझा स्वभाव चांगला होता, की वडिलांचा समाजसेवेची आवड होती, तोच बरोबर. वारसा मी पुढे घेतला आणि त्या पद्धतीने मी पेपर सेवा करू लागलो. मी असं करत करत असतानाच 2006 साली समाजवादी प्रबोधिनी येथे वृत्तपत्र पत्रलेखक संघात मी समाविष्ट झालो. ती माझी सगळ्यात पहिली सामाजिक संस्था आहे. आणि मग असं काम करत करत असताना, व्याख्यानमालेत जात असताना व त्यातून मी त्याच्यामध्ये गेलो आणि थोडंसं सक्रियपणानं काम केल्यामुळं 2014 साली अध्यक्षपदाची जबाबदारी सर्वांनी मिळून माझ्यावर दिली. बरं. आजपर्यंत आपण ती निभावतो. या समाज कारणामध्ये, राजकारण म्हणत नाही मी, समाजकारणामध्ये येत असताना कुठल्या एका समाजसेवकाचा तुमच्यावर प्रचंड प्रभाव आहे? ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अच्छा. यांनी महाराष्ट्राला नव्हेच तर पूर्ण देशाला, महाराष्ट्राला 2002 साली आणि पूर्ण देशाला 2005 साली माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा दिला. बरोबर. हा त्याने अनेक कायदे दिले, पण त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा कायदा म्हणजे हा. शासन व्यवस्थेत काय चाललंय हे सामान्य नागरिकांना याच्या आधी माहीत पडत नव्हतं. बरोबर. पण ह्या एका कायद्यामुळे 10 रुपयाच्या तिकीट लावून एका प्लेन पेपरवर आपण जर माहिती मागितली तर ती माहिती आपल्याला शासनात काय चाललंय याची माहिती देणं शासनाला बंधनकारक. आणि ह्या ज्यावेळेला आपण एखादं सामाजिक काम करतो त्यावेळेला एखाद्या गोष्टीवर सुद्धा आपण मत व्यक्त करतो, त्यावेळेला आपल्याकडे काहीतरी त्याचा ठोस बेस असणं महत्वाचं असतं. म्हणजे समजा आपल्याला प्रतिक्रिया द्यायची, तर प्रतिक्रिया देणार कधी आपण? हे चांगलं झालं किंवा वाईट झाले किंवा ह्यात सुधारणा करता येऊ शकते, ही बेस माहिती पडल्यावरच आपण प्रतिक्रिया देऊ शकतो, त्याची मूलभूत माहिती पडल्यावर. हा कायदा त्यांनी आपल्या पूर्ण देशाला दिलाय आणि ह्या कायद्यामुळे बरीच क्रांती झालेली आहे. आज जे समाजसेवक दिसत आहेत किंवा जे कोणी अधिकारी वगैरे असतात, तर ते ह्या कायद्यापासून चांगल्या पद्धतीने माहिती देऊन त्यांच्या कामात सुद्धा सुधारणा व्हायला लागली. शासन व्यवस्थेत पारदर्शकपणा आणणे हाच हा कायद्याचा उद्देश होता. बरोबर. आणि माझ्यावर अण्णा हजारेंचा खूप मोठा प्रभाव आहे. अच्छा. ज्येष्ठ समाजसेवक म्हणून त्यांचे म्हणजे भारत आणि भारताच्या बाहेर देखील प्रसिद्धी आहे. पण मला सांगा, अशी जेव्हा कामं घेऊन माणूस एखादा समाजासमोर जातो, समाज त्याला पाठिंबा देत असतो, पण सत्तेमध्ये असलेले प्रस्थापित यांच्या रोषाला पण सामोरं जावं लागतं. नक्कीच जावं लागतं. असे काय प्रसंग घडले या 12 वर्षामध्ये? या 12 वर्षात बरेच प्रसंग घडले. बऱ्याच राजकीय नेत्यांशी आमची वादावादी सुद्धा ह्यामुळे होत होती, झाली. त्याला सुद्धा आम्ही समर्थपणे तोंड दिलं. पण कसं असते की नगरसेवक आणि नगर मालक यामध्ये फरक आहे. बरोबर. आपण तिथे नगरसेवक म्हणजे जनतेची सेवा करायला आपण प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये, तर आपण सेवकाप्रमाणे आपली भूमिका असली पाहिजे. बरोबर. पण काही लोकांची नगर मालक असल्यासारखी भूमिका असल्यामुळे कदाचित त्या पद्धतीत त्या वेळेला त्या गोष्टी घडून गेल्या असतील किंवा जातात. पण राजकीय लोकांना त्यांचा जो इगो असतो तो इगो हट केलेला आवडत नाही. ह्या पद्धतीने आम्हाला त्याचे काही अनुभव आले. पण असू दे, पण आम्ही आमची सत्याची वाट आहे, आम्ही आमची वाट धरून चालतोय आणि आम्ही आमच्या बेसिक लोकशाही, आम्ही गांधीगिरी मानणारी लोक आहे, लोकशाही मानणारी लोक आहे, तर आम्ही त्या पद्धतीने आमची वाटचाल सुरू आहे आणि तशीच आमची सुरू ठेवणार. आता तुम्ही इनामच्या माध्यमातून काम करता आणि असं एखादं तुमची चळवळ किंवा आंदोलन म्हणा किंवा एक रेटा लावला तुम्ही की हे काम झालंच पाहिजे आणि ते तुमच्या माध्यमातून झालं, पण त्याचं श्रेयवाद घ्यायला दुसरंच कोणीतरी पुढाला, असे पण प्रसंग काहीतरी झाले? असे बरेच प्रसंग होत असतात. असे प्रसंग तर भरपूर आहेत. पण आमचा उद्देश एकच आहे. आम्ही अजून सुद्धा आम्ही ओपन सांगतो की श्रेय कोणाला घ्यायचं त्याला घेऊ द्या, पण जनतेचं काम होऊ दे. बरोबर. ही आमची भूमिका आहे. अशा बऱ्याच प्रकरणामध्ये आम्ही एक साधारणपणे 16-17च्या दरम्यान केंदाळ हटवण्यासाठी, 2016च्या दरम्यान केंदाळ हटवण्यासाठी 30 लाख रुपयाची मशिनरी आणण्याचा ठराव नगरपालिका करत होती आणि आम्ही त्याला विरोध केला त्यावेळी. मग त्यावेळेला विरोध करताना तत्कालीन सत्तेतली जी लोक होती त्यांनी सांगितलं, तुम्ही विरोध करताय ना, ठीक आहे, आम्ही हे थांबवतो, पण तुम्ही हे काढून दाखवायचं. आवाहन त्यांनी सांगितलं, चॅलेंज दिला आम्हाला की तुम्ही काढून दाखवायचे. आम्ही फक्त सोशल मीडियावर आवाहन केलं आणि निवडणूक पण त्या वर्षीच होणार होती.
जनतेचा पण पाठिंबा होता. रणजित जाधव असतील, जैन मंडळाचे किंवा अमृत मामा भोसले असतील, या अशा लोकांनी सगळ्यांनी, आम्ही युवकांनी पुढे येऊन अखंड 12-15 दिवस ते केंद्राला काढले आणि महापालिकेचे 30 लाख रुपये वाचवले. म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आव्हान देत गेलं तर आम्ही आव्हान स्वीकारत पण गेलो. आम्ही आमची जबाबदारी पण पार पाडतोच. त्याचं असं हे नाहीये. जिथे जिथे महापालिकेचा चुकीच्या पद्धतीने खर्च होतो, नगरपालिका असताना सुद्धा आणि आता महापालिका असताना सुद्धा. मागच्याच 1.5 महिन्यापूर्वी आम्ही एक आंदोलन केलं सुरक्षा रक्षकांच्या विरोधात. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये जे सुरक्षा रक्षक 28-29 कार्यरत आहेत, त्यांचा महिन्याचा खर्च 10 लाख रुपये, वर्षाचा खर्च 1,10,00,000 आसपास जातो. तर ही आपल्या नागरिकांच्या, करदात्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी आहे. या सुरक्षा रक्षणाची काही आवश्यकता नाही आहे. 3 वर्षापूर्वी, 3.5 वर्षापूर्वी ज्या वेळेला नगरपालिका होती, त्यावेळेला असणारे मुख्याधिकारी काही कामानिमित्त आमच्याकडून 2 व्हीलरवर सुद्धा फिरलेले. त्यांना कशाची भीती वाटत नव्हती. आता ह्या अधिकाऱ्यांना कसली भीती वाटते, हा आमचा जनतेसमोर प्रश्न आहे. त्याच्याबद्दल आम्ही आंदोलन केलंय. आता आचारसंहिता चालू आहे. हे संपल्यानंतर सुद्धा आमची इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा आमची ही आंदोलनाची कायम तीव्रता आम्ही वाढवणार आहे आणि ते सुरक्षा रक्षक आम्ही घराकडे घालवल्याशिवाय बसणार नाही. हे आमचं हेच आहे. कारण की आज आयुक्त मॅडमच्या घरी 6 सुरक्षा रक्षक आहेत, 3 शिफ्टमध्ये. त्यांच्या ऑफिसमध्ये 2 सुरक्षा रक्षक आहेत. फक्त 4 लाख रुपयाचा खर्च महिन्याचा आयुक्त मॅडमच्या सुरक्षेसाठी होतो. काय आवश्यकता आहे? असं काय वेगळं जगावेगळं काम ते करणार आहेत इचलकरंजी शहरासाठी? त्यांना एवढी सुरक्षा रक्षक. आज एखादा खड्डा मुजवायचा म्हटलं तर पालिकेकडे पैसे नाही. एखादी 50 मीटरची गटर करायची म्हटली तर पालिका म्हणते की आमच्याकडे फंड नाहीये. मग असे बेफाम पैसे तुम्ही का खर्च करताय? बरोबर. तर असा आमचा एक जनरल विषय, जनरल मुद्दा. ही मुलाखत अशीच चालू राहील. घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुलाखतीस सुरुवात करूया. अभिजितजी, आपण म्हणालात की सातत्यानं 12-13 वर्ष इनाम कार्य करते, पण सर्वसामान्य लोकांच्या समोर नेहमीचे प्रश्न, ज्याच्याविषयी तुम्ही वारंवार आंदोलन करता, प्रश्न उठवता, मोर्चे, धरणे ह्यासारखे बरेचसे प्रकार होतात. इचलकरंजी नगरपालिका होती, आता महानगरपालिका झाली, पण समस्यामध्ये काय त्यात भरच पडत गेली. रस्त्यांची दुर्दशा म्हणा, पण मी म्हणतो की 1, 2, 3, 4 वर्षांना रस्ते खड्डे मुजतीलही, कुठलं तरी एखादं टेंडर पास होईल, रस्ते तयार होतील. पण गेली 25-30 वर्ष पाण्याचा प्रलंबित प्रश्न पडलेला आहे, तो तसाच लोंबकळत राहिलेला आहे. 2011 साली पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात गावाला थोडीशी जाणवू लागली. कृष्णा योजना जी आलेली आहे आपल्याकडे आता चालू आहे, त्या योजनेला त्यावेळेपासून गळती लागायला सुरू झाली आणि इचलकरंजी शहरामध्ये पाण्याची टंचाई चालू झाली. इचलकरंजी हे व्यापाऱ्यांचं शहर आहे, औद्योगिकरणाला वाव देणारं शहर आहे. बरोबर. साधारणपणे आपल्या इथली लोकसंख्या इचलकरंजी शहराची जर धरली आपण तर 3.5-4 लाख लोकसंख्या आपल्या इथं आजूबाजूचा परिसर धरून आहे. म्हणजे थोडा कमजोरचा किंवा शहापूरचा असा जो आपल्यात आलेला परिसर आहे तो धरून आहे. त्याच पद्धतीनं फ्लोटिंग पॉप्युलेशन, म्हणजे बाहेरगावून इचलकरंजीला रोज 50,000 लोक तरी मिनिमम येतात, वेगवेगळ्या माध्यमातून येतात. इथले पण काही लोक तिकडे जातात, तिथले लोक इकडे येतात कामासाठी वगैरे, रोजगारासाठी येतात आजूबाजूच्या खेड्यातले लोक. ह्याचा आवाका जर बघितला तर त्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठ्यासाठी चांगली योजना होणं गरजेचं होतं. 2011 साली कुंभोजवरनं पाणी आणायचं चाललं होतं. त्यानंतर दानोळीच्या लोकांनी आपल्याला वारणा योजनेसाठी विरोध केला. त्याच्या आधी थेट पाईपलाईनचा प्रस्ताव आपण मांडला होता. माजी आमदार सुरेशराव वाळवंकर यांनी, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस होते. त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री 2014 साली झाले, त्यावर सुद्धा मांडला. त्यांनी एक बैठक घेतली होती मंत्रालयामध्ये. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की इचलकरंजी शहराचं बजेट त्यावेळेला साधारणपणे 200-250 कोटी रुपयाचं बजेट नगरपालिकेचं. तर ह्या नगरपालिकेच्या बजेटला, मेंटेनन्सला ती योजना आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे तुम्ही जवळचा स्रोत बघा, अशी त्यांची भावना होती की आपल्या लोकांना कर बसू नये, अशी त्यांची चांगली भावना असेल, होती भावना. पण त्यानंतर जवळचा बघा म्हणून आपण वारण्याची योजना स्वीकारली. बरोबर. वारण्याच्या योजनेला नदीकाठच्या गावांनी विरोध केला. तो राजकीय विरोध होता आणि त्या राजकारणाच्या विरोधामध्ये तो प्रश्न आपला मात्र मागे पडला. त्याच्यानंतर 2020 साली कोविडच्याच कालावधीमध्ये सुळकोट वरून पाणी आणायचं कालवडी धरणात ही योजना आपली मंजूर झाली आणि त्या योजनेत खासदार धैर्यशील माने यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये 165 कोटी रुपयाचं बजेट त्याला लावलं. त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी ही झाली नाही. आपण त्या परिसरातल्या नेत्यांनी तीव्र टोकाचा विरोध केला, रक्तपाताची सुद्धा भाषा केली. आणि
ऐन मुवमेंटला म्हणजे जे नेते पहिला आपल्याला योजना देण्यासाठी बांधील होते किंवा त्यांनी योजना दिली होती दिली होती, त्याच नेत्यांनी ऐन वेळेला पुढे निवडणूक हे बघून आपल्याला विरोध केला विरोध केला. आणि त्या राजकीय याच्यामुळे ती योजना अंमलबजावणीपासून थांबली. मग याच्यात आंदोलन झाली, बऱ्यापैकी मिटिंग झाली आमची. मुंबईला पण मिटिंग 1 मार्च 2024 रोजी झाली. ह्यातनं अजून सुद्धा हा निर्णय प्रलंबित आहे. बरं. तत्कालीन सरकार ते गेलं ते एकनाथ शिंदे साहेबांचे आणि परत मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सत्कार आलं. फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या भाषणात आश्वासन दिलं. त्याच्यानंतर परत निवडून आल्यानंतर 23/5 ते इथं आलते, 23/5/2025 त्या दिवशी सुद्धा त्यांनी आश्वासन दिले. त्या याच्या क्लिप्स आम्ही फिरवल्या, बरेच आंदोलन केली, आमच्यावर गुन्हे सुद्धा त्या दाखल आहेत. पाण्यासारख्या प्रश्नावर इचलकरंजी शहरात गुन्हे दाखल होण्याची ही कदाचित पहिली वेळ पहिली वेळ. ती राजकीय द्वेषातून त्यांनी गुन्हे दाखल केले आम्हाला काही अडचण नाही आहे, पण गावाला पाणी मिळू दे ही आमची भावना आहे. प्रामाणिक. आमचं म्हणणं असं आहे की 2013 सालापासून आज जवळपास 12 वर्ष झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही योजना अगदी चांगल्या पद्धतीने माहिती आहे, मग तरी पण प्रश्न का सुटत नाही. बर. वेळोवेळी ह्याच्या बाबतीत आम्ही इचलकरंजी सुळकोट पाणी योजना कृती समिती असू दे किंवा इचलकरंजी नागरिक मंच असू दे यांच्या माध्यमातून मोठी मोठी चांगली आंदोलन केली, धरणे दिले, उपोषणं केली, मोर्चे काढले, निवेदनं दिली, सगळं केले आणि अजून सुद्धा आमचा त्याचा पाठपुरावा चालूच आहे. आता सुद्धा आम्ही गेल्या 2 महिन्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांची जी मिटिंग घेतली होती त्या मिटिंगचे जे काही प्रोसिडिंग होते ते मागवले, त्यात त्यांनी पर्याय अजून कुठला देता येईल काय, अजून हे पर्यायावरच विचार करतायत. पण मला एक समजत नाही की हे ठोसपणे आपल्या इथले लोकप्रतिनिधी जे आहेत, आमदार असू देत, खासदार असू देत किंवा नगरसेवक जे होणारे असू देत किंवा झालेले असू देत, हे का रस्त्यावर उतरत नाहीत? मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरून त्यांना असं वाटत नाही काय की हा प्रश्न सुटावा. कारण की आता विद्यमान आमदारांनी 1 महिन्याभरापूर्वी वक्तव्य केलं की कृष्णा योजना आम्ही बळकट करू, पंचगंगा योजना आम्ही बळकट करू आणि इचलकरंजीचा पाणी प्रश्न हा इतिहास जमा करू. आज आपण कृष्णेचं जे पाणी पितोय ते दूषित पाणीच आहे. जिथं कृष्णा योजनेचा मजरेवरला संगम आहे तिथं आपले पंचगंगेचा आणि कृष्णेचा संगम होतो, ते दूषितच पाणी, तेच पाणी आपण इथे येऊन फिल्टर करून पितोय. पंचगंगा प्रदूषणाचे काय वेगळं कोणाला सांगायची आवश्यकता नाही, ते पाणी सुद्धा दूषितच आहे. हेच दूषित पाणी आपण स्वच्छ करून पिणार आहे काय? ही जी सुळकोट योजना मंजूर केलेली आहे, ह्या सुळकोट योजनेमध्ये 2055 सालापर्यंतची आपली पाण्याची गरज लक्षात घेतलेली आणि त्या दृष्टिकोनातनं हे केलेलं आहे. आज लोकप्रतिनिधी काय सांगतात की इकडे आम्हाला एवढं राखीव आहे, तिकडे आम्हाला एवढं राखीव आहे, तिकडे आम्हाला एवढं राखीव आहे. सगळं मान्य आहे, राखीव असलेला भाग पुढचा आहे, म्हैसाळचा हे होईल किंवा रेंदाळच्या खाली तर ते एक पर्याय काढलाय. हे सगळे भाग पुढचे आहेत, हे ज्यावेळेला पाणी तिथे येईल त्यावेळेस. आता जे आपल्याला पाणी कामवाडीमध्ये राखीव आहे आणि जी योजना मंजूर आहे ती योजना का करत नाही? इथे तुमची कुठली राजकीय ऍडजस्टमेंट आहे? का तुम्ही योजनेचा पाठपुरावा ठामपणे करत नाही? ती योजनेचं काम जर चालू केलं तर 2 वर्ष कमीत कमी लागणार ते पाणी आपल्याकडे यायला. 2020 पासून ही योजना आज 2025 पर्यंत हा अशीच लाल फितीत अडकलेली आहे निर्णयाविना. आता पाणी आपण पिलो असतो जर आपले लोकप्रतिनिधी सक्षम असतील आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने जर याच्यावर आवाज उठवला असता आणि खरोखर पाणी द्यायचं हे त्यांच्या डोक्यात असते तर मग आपण ती योजना मंजूर झालेली योजना अंमलबजावणी करू. ज्या वेळेला चळवळ जी उभी करायची, का आपण जे विरोध करतात त्यांना का समजावून सांगू शकत नाही? 2023 साली आपला पावसाळा लांबला होता जुलै महिन्यामध्ये आणि काळंबावाडी धरणाला गळती होती, पर सेकंद 375 लिटर पाण्याची गळती होती आणि थोडासा पाऊस जास्त झाला किंवा धरणात पाणी साठलं तर ते दूधगंगा काठच्या लोकांना ते पाणी सोडावं लागायचं तिथलं, म्हणजे जास्तीच प्रेशर कमी व्हावं यासाठी, कारण की धरणाला धोका होऊ नये. त्यावेळेला ते चुकून पाणी सोडलं त्यांनी आणि त्याच्यानंतर 3 आठवडे पाऊस लांबला. ह्याच्यामुळे फक्त 2023 साली काळंबावाडी धरण बांधल्यापासून आजपर्यंत 2023 साली फक्त एकदाच त्या भागातल्या लोकांना पाणी टंचाई भासली आणि त्याचं त्यांनी भांडवल करून 2023 ला मोर्चा काढला आणि त्यानंतर ही योजना अडकली. 2024 गेलं आणि 2025 पण आता गेलेला आहे, म्हणजे पावसाळ्याचा कालावधी संपला. यांना कुठल्याही पद्धतीत पाण्याची टंचाई भासलेली नाही त्यांना. हे आपण का पटवून देऊ शकत नाही त्यांना की बाबा त्यावेळेला हे होतं? हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला कळते की ज्याने योजनेविषयी माहिती घेतलेली आहे, हे राजकीय नेत्यांना कळत नसेल काय? होय, पण आता अभिजित तुम्हीच म्हटलं की 2 ठिकाणी आपण योजना कुंभोज असू दे, वारणा असू दे, सुळकोट तिथल्या ग्रामस्थांनी पण विरोध केला, पण नक्की खरोखर त्या ग्रामस्थांच्या मनात आपणाला पाणी न द्यायचा विरोध होता की ह्याच्यामध्ये कुठले राजकीय षडयंत्र तर आहेच तुम्ही म्हटला, पण काही इचलकरंजीतील नेत्यांचं म्हणणं असं आहे की तत्कालीन जे त्यावेळेला जे आमदार होते त्यांनी ही जाणीवपूर्वक योजना त्यांच्याकडून त्यांनी बंद पाडली, तिथल्या लोकांना तिथल्या ग्रामस्थांना उठवून बसवलं. यात काय तथ्य आहे तुम्हाला वाटतं? यात
ह्या पद्धतीत आपण काही बोलू शकत नाही स्पष्टपणे, कारण की ह्याचे आपल्याला कुठलंही मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही, का तर आपण नागरिकांच्या समस्येसाठी भांडतोय आणि आपल्याला पाणी गावाला कसं येईल हे महत्वाचं आहे. पाणी गावाला येण्यासाठी आम्ही सर्व नेत्यांना भेटलो, टोटल आजी माझी आमदार असू देत, खासदार असू देत, सगळ्यांना आम्ही भेटलोय. अजून सुद्धा भविष्यकाळात पाणी इचलकरंजीला येण्यासाठी अजून जरी आम्हाला या सगळ्यांना भेटायला लागलं आणि यांच्यासोबत काम करायला लागलं तरी आम्ही कधी पण तयार आहे. का तर हा मुद्दा राजकीय झाला की हा मुद्दा आपल्या हातातून जाणार आहे आणि गावाची जी पाण्याची टंचाई आहे ती दूर व्हावी. बरोबर. लोकांना एक दिवसाआड तरी निदान पाणी शुद्ध मिळावं. पाणी मिळावं. आश्वासनं 24 तास पाण्याचे दिलेले नाही, बरोबर. पण एक दिवसाआड पाणी जरी मिळालं तरी लोकांची आज ह्याचा एवढा वाईट परिणाम होतोय इचलकरंजी शहरावर. आज ज्या भागात पाणी येणार असते त्या भागातल्या महिला कामावर जाऊ शकत नाही. तुमच्या बरोबर. माहिती का हो. की बाबा 12 वाजता पाणी येणार आहे तर त्या महिला कामाला जात नाहीत, कारण की 4-4, 5-5, 6-6 दिवस पाणी येत नाही. पूर्ण त्यांचा 5-6 दिवसाचा राहटगाडा विस्कळतोय विस्कळतो. पाण्यामुळे आणि त्यांचा त्या दिवशीचा रोजगार बिघडतोय. बरोबर. ह्या गोष्टीकडे कोणीच लक्ष देत नाही. म्हणजे ह्याचा परिणाम डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या इचलकरंजी शहरातल्या उत्पन्न क्षमतेवर व्हायला लागला. बरोबर. आता आपण ह्या सगळ्या योजना इकडून आणत, तुम्ही म्हणताय कृष्णे जरी पाणी आणलं तरी ते प्रदूषित असतं, पंचगंगेचं तर आहेच. पंचगंगेच्या पाण्याच्या शुद्धीकरणाबाबत मोठी पावलं जर उचलली तर पंचगंगा नदी इचलकरंजी शहराला पाणी व्यवस्थित देऊ शकेल का? पंचगंगा नदी ही जी आहे ती प्रयाग चिखलीपासून त्याचा उगम होतो आणि त्या दत्तवाड तेरवाड बांधाऱ्याला त्याचा संगम म्हणजे हे होतो. साधारणपणे 160 ते 170 गावं त्याच्यामध्ये आहेत. ह्या कुठल्याही गावाला, लहान लहान गावाला एसटीपी प्लॅन्ट किंवा आपले जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे प्लॅन्ट असतात ते कुठलेही प्लॅन्ट केलेले नाहीत. पंचगंगा शुद्धीकरण ही मोठी प्रोसेस आहे. पंचगंगा शुद्धीकरण असं नाही की आपण आज जादूची काठी फिरवली, 1000 कोटी निधी मंजूर केला आणि उद्या पंचगंगा शुद्ध झाली, हा विषय नाही आहे. ह्याच्यात प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था, प्रत्येक महानगरपालिका, कोल्हापूर जिल्ह्यातले प्रत्येक साखर कारखाने आणि नगरपालिका ह्यांचं सगळ्यांचा एकजुटीनं ज्या वेळेला ह्याचे प्रयत्न होतील त्यावेळेला ते पाणी शुद्ध होईल. आज कोल्हापूर शहरामध्ये लाईन बाजार, बापट कॅम्प, दुधाळी नाला आणि बावडा हा तो बांधारा, तर ह्या 4 बांधाऱ्यामधून पाणी प्रदूषित होते. त्या प्रदूषित पाण्यावर नियंत्रण कोणाचं आहे? निरीचा 2010 साली अहवाल आला होता, त्यामध्ये 56% पाणी हे कोल्हापूरमधून प्रदूषित होतं. 23% पाणी हे इचलकरंजी शहरातून प्रदूषित होतं. जयंती नाल्यापासून जयंती नाला, दुधाळी नाला, लाईन बाजार आणि बापट कॅम्प हे 4 प्लॅन्ट आहेत त्यांचे. या 4 तिथनं सुरुवात होती. शिंगणापूर पर्यंत पाणी व्यवस्थित आहे. प्रयाग चिखली ते शिंगणापूर पर्यंत पाणी एकदम व्यवस्थित आहे. तिथून पुढे आले की ते पाणी प्रदूषित व्हायला चालू होतं आणि मग बाकीचे साखर कारखाना, इंडस्ट्री वगैरे असतात त्याचे 23% आणि 1% हे आजूबाजूच्या गावचं प्रकाश आहे. अशा पद्धतीने 100%ची टक्केवारी ही कमी करण्यात आपण किती यशस्वी झालोय मनापासून, कागदोपत्री नको. ह्याच्यावर पावलं उचललं तर इंडस्ट्री बंद पडते असा पण एक धोका राजकारण्याच्या लोकांचा निर्माण होते. मग ह्याला चांगला निधी देऊन ह्याचे प्रॉपर प्लॅनिंग 5-10 वर्षाचं हे करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ते पंचगंगेचं पाणी आपल्याला वापरता येऊ शकते चांगल्या पद्धतीने. पण तोपर्यंत काय करायचं, तोपर्यंत आपण काय करायचं हा सगळ्यात. पण हा जे तुम्ही मुद्दा मांडला की आपण कायमस्वरूपी सुळकूड किंवा इतर योजना आपण नाही नको आहेत आपल्याला, जोपर्यंत पंचगंगा शुद्धीकरण होत नाही पूर्णपणे तोपर्यंत हे पटवून द्यायला कुठेतरी नेते कमी पडलेत असं वाटत नाही. पंचगंगा शुद्धीकरण होईपर्यंत आपण असं म्हणतोय, पण पंचगंगेतनं आपण किती पाणी उचलतो? आपल्या इचलकरंजी शहराची पाण्याची गरज आहे रोजची ती 45 MLD ची गरज आहे. आज आपण उचलतो किती पाणी? बरोबर. आणि पंचगंगेतनं पाणी किती उचलतो? पंचगंगेतनं 8 ते 9 MLD पाणी आपण उचलतो. म्हणजे आपल्याला जी पाण्याची गरज आहे त्याच्या 1/6 हिस्सा आपण फक्त पंचगंगेतनं उचलतो. त्यामुळे पंचगंगेतनं किती पाणी आलं तर ते आपल्या वाटेला किती येणार आहे? बरोबर. कारण की तो 170 गावाला ते पाणी पुरवठा होतो. त्यामुळे आपल्याला योजना ही लागणार. पंचगंगेवर आपल्याला अवलंबून राहून चालणार. बरोबर. पंचगंगा आता हे शुद्धीकरण करून हे करून ते करून हे जे 12, 15, 20 MLD पण उचलू असं हे सांगता येत नाही. ते कदाचित 40 MLD पर्यंत त्यांचं वाक्य आहे असं समजते, पण हे एवढं पाणी आपण उचलू शकू का? मग बाकीच्या गावाचं पाणी पुरवठा कसं होणार? बरोबर. कृष्णा योजना पण आहे. तर पंचगंगा ही आपल्याला सपोर्टिव्हच राहील. आपल्या गावाचं औद्योगिकरण आणि वाढता पसारा आणि वाढती लोकसंख्या ही गृहीत धरून आपण इथे योजना मागितली. बरोबर. त्यामुळे नुसत्या पंचगंगेवर इचलकरंजीची भूक भागणार नाही. आणि जे आजूबाजूच्या गावातून आरोप होतात की तुमच्या उशाला नदी आहे, बरोबर, आणि कोरड घशाला आहे, बरोबर, त्या लोकांना पण समजावून सांगणं गरजेचं आहे. किंवा इचलकरंजीला रोज 85 MLD पाणी जर लागत असेल त्यातलं कृष्णेतनं जे पाणी आपण उचलतोय ते साधारणपणे 36 MLD,
तसं ऍक्च्युअल 54 ml पाणी लागते आपल्याला रोजचं. आपण एक दिवसावर जर धरलं तर 85 ml असं त्यांचं गणित आहे, गणित घडलं. पण ते होत नाही. तरी पण 4-4, 5-5 दिवसावर पाणी पुरवठा का होतो, हे पाणी कुठे विकलं जाते का, हा सुद्धा मोठा संशय आहे. बरोबर. त्याच पद्धतीने टाकोडी शिंडून ह्या गावाला आपण 2-4 इंची लाईन दिलेली आहे. इचलकरंजी ते मजरेवाडी 19 किलोमीटरचा जो एरिया आहे, त्या 19 किलोमीटरच्या एरियामध्ये 10,000 ठिकाणी होल घेतले. बरोबर. शेतकऱ्यांनी वगैरे आपल्या शेतात घेतले, पण आपली दानशे वृत्ती आहे, आपण कोणाला विरोध करत नाही. बरोबर. आमच्या पाण्यात तुम्ही पाणी घ्या, काही अडचण नाही, पण आम्हाला पाणी येते त्यात. आपण 54 ml कृष्णाचं पाणी उचलतो, आपल्याला 36 ml येते. बरोबर. 18 ml पाण्याचा रोजचा गोळा आहे, जाते पाणी हा जातं. प्रश्न. असा विषय. आता तुम्ही म्हणालात की ही पण तात्कालिक जर पाणी स्वरूपी तात्कालिक कायमस्वरूपी लागणार आहे आपल्याला की सपोर्टिंग पंचगंगेला, फक्त ते पाणी येऊ दे, इचलकरंजीकरांना पाणी मिळू दे, स्वच्छ नियमित पाणी, हाच आमचा प्रमुख आपलं डिमांड आहे, मागणी आहे. फक्त त्या नादामध्ये जर तिकडचं पाणी मिळालं तर पंचगंगेकडे दुर्लक्ष पण होऊ नये, हा मुद्दा त्याच्याबरोबर तुम्ही सातत्यानं उचलून धरणार, ह्यात काही तीळ मात्र शंका नाही. आता तुम्ही प्लास्टिक मुक्ती म्हणता, पर्यावरण, काळा ओढा, सफाई, ह्या बऱ्याच गोष्टी तुम्ही सातत्यानं करत आलेल्या आहेत. नेहमीच कुठल्या कुठल्या, जसं तुम्ही सुरक्षा रक्षकांच्या वरती नगरपालिका म्हणजे पूर्वीची आणि आता महानगरपालिका कित्येक लाखो रुपये खर्च करते, ह्याविषयी सातत्यानं आंदोलन करतात. मला एक सांगा, ह्या 12-13 वर्षामध्ये इनामनं काय साध्य केलं? इचलकरंजी नागरिक म्हणजे ना, जो विश्वास इचलकरंजीकरांचा मिळवलाय, ही सगळ्यात मोठी आमची कमाई आहे. आज सामान्य कार्यकर्त्यांना जरी सांगितलं की मी इनामचा सदस्य आहे, तर त्याचं काम बऱ्यापैकी मार्गी लागते, किंवा जे प्रशासनात जे आपण ओळख निर्माण केली, तर ते हेच आमचं उद्दिष्ट आहे की सजग नागरिक व्हावा, त्याने स्वतः जावं, मी एक जागरूक नागरिक आहे, माझं काम तुम्ही करा. बरोबर. ह्या पद्धतीचं जे काम चालू आहे, अशाच पद्धतीचे हजारो नागरिक इचलकरंजी तयार व्हावे, की जेणेकरून छोट्या छोट्या कामासाठी आपल्याला कोणाच्या पाया पडायला जायची गरज पडणार नाही, की जी काम आपण घर बसल्या करू शकू, ऑनलाईन करू शकू, एका फोनवर करू शकू. अशा पद्धतीने चांगलं प्रशासन, प्रशासनातल्या लोकांना त्यांचं उत्तरदायित्व जाणीव करून द्यायची ही जी प्रोसेस आहे इनामची, ही कायमस्वरूपी इनाम करताना इथून पुढे पण करत राहील. पण त्यांना वाटलं पाहिजे की आपण इथं नागरिकांची कामं करण्यासाठी बसलो, आपण लोकांची सेवा करण्यासाठी बसलोय. मग ते नगरसेवक असू देत किंवा ते प्रशासनातले अधिकारी असू देत, दोघांच्याकडे बघण्याचा आमचा व्ह्यू तोच आहे की त्यांनी शहराच्या भल्यासाठी काहीतरी करा. बरोबर, अगदी बरोबर आहे. मला एक सांगा अभिजितजी, की इनाममध्ये वेगवेगळ्या विचारांची, वेगवेगळ्या राजकीय पक्षांची, वेगवेगळ्या जाती धर्माची सगळी म्हणजे इचलकरंजीच आहे, ही सगळी मोठ तुम्ही बांधलेली इनामच्या माध्यमातून. मग आता इनामला राजकारणाची का आवश्यकता वाटते? इचलकरंजी शहरामध्ये ज्या वेळेला आपण ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन काम करतो, त्यावेळेला आपला एक विषय असा असतो की इनाममध्ये काम करणारा सदस्य जो आहे तो पहिला इचलकरंजी नागरिक मंचाचा सदस्य आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर तो ह्या पक्षाचा सदस्य आहे, त्या संस्थेचा सदस्य आहे, किंवा आणि कोणाचा सदस्य आहे, किंवा आणि कुठल्या जातीचा धर्माचा आहे, हा कुठलाही विचार तिथं होत नाही. पहिला विचार तिथं होतो हा इनामसाठी, गावासाठी त्याला काहीतरी करावं आणि योगदान द्यावं, म्हणून हा माणूस इथं आलेला आहे. तर गेल्या 11 वर्षात आम्ही बघितलं, तर 11 वर्षात बघताना आमच्या असं लक्षात आलं की आपले काही लोक सभागृहात पाहिजेत. काही मुद्दे आपले चांगले असतात, काही मुद्द्याला तिथं उचलून धरायची किंवा तिथं मांडायची आवश्यकता असते. महापालिकेच्या सभागृहात ज्यावेळेला सभा होतील त्यावेळेला काही मुद्द्यांच्याकडे ज्वलंतपणे लक्ष देण्याची आवश्यकता असते, आणि ही लक्ष देण्याची आवश्यकता बळकट व्हावी, आपले काही लोक त्याच्यामध्ये जावेत. आणि इचलकरंजी नागरिक म्हणजे जे लोक निवडणुकीला राहतील किंवा इचलकरंजी नागरिक म्हणजे ज्यांना पाठिंबा देईल, हा पूर्णपणे चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पाठिंबा देणार आहे. जो कुठल्याही राजकीय पक्षाचा असू दे, त्या राजकीय पक्षाच्या त्याचा आपण पक्ष बघणार नाही, पण तो कार्यकर्ता कसा आहे, तो लोकांचे प्रश्न कसा सोडवतो, बरोबर, त्याच पद्धतीनं अशा पद्धतीच्या लोकांना, म्हणजे लोकांच्या प्रश्नाची जाणीव असणाऱ्या लोकांना आपण पाठिंबा देण्याचा विचार आमचा चालू आहे. अजून आमचा निर्णय झालेला नाही, पण विचार चालू आहे. भविष्यात तसा आमचा निर्णय काय होईल तो मीटिंग मध्ये होईल, तो आम्ही सगळ्यांना कळवू. म्हणजे थोडक्यात इनाम हा स्वतंत्र चिन्हावर लढणारा असं आहे का, अजून त्या बाबतीत तुमचे विचार? आता कसं आहे, समजा एक इचलकरंजी नागरिक मंचचा कार्यकर्ता आहे, पण तो त्या भागात जर स्वतंत्र लढला तर त्याची ताकद लागणार नाही. आता 4चा भाग आहे, सिंगल भाग असता तर नक्की आमचे 20 उमेदवार निघणार असते. बरोबर. आज 4चा भाग आहे, त्याची ताकद लागणार नाही. मग त्याला जर एखादा राजकीय पक्ष अप्रोच होत असेल आणि त्याला राजकीय पक्ष पाठिंबा देत असेल किंवा त्यांच्या तिकीट जरी देत असेल, तरी त्याला लढवण्याची आम्ही मुभा दिलेली आहे. आम्ही प्रचाराला जाताना फक्त इनामच्या बॅनरखाली जाणार, आम्ही कुठल्या राजकीय पक्षाच्या बॅनरखाली जाणार नाही. आम्ही इनामच्या बॅनरखाली जाणार, आम्ही इनामची टोपी घालणार, आम्ही इनामचा स्कार्फ घालणार, आणि तो इनामचा कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही एवढंच लक्षात ठेवणार. लक्षात फक्त हा राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्यामुळं
हा निर्णय एकमुखीच झाला ना? एकमुखी झाला. आमची मिटिंग झाली समाजवादी प्रबोधिनीमध्ये. अच्छा. तिथे जवळपास 40 कार्यकर्ते उपस्थित होते. त्या 40 कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मतं मांडली आपापली की प्रशासनातले प्रश्न व्हावेत. आज उद्या काही किरकोळ काम असते, सही असते, कोणाचे दाखल्यावर सही, कशावर सही, तर ह्या किरकोळ कामापासून ते आपल्या भूमिका शहरासाठी चांगल्या प्रभावीपणे मांडण्यासाठी सभागृहात आपली काही माणसं जाणं आवश्यक आहे. आपल्या विचाराची माणसं जाणं आवश्यक आहे. विचाराची माणसं. त्यासाठी आपण निर्णय घेतला. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढेल, व्याप्ती वाढेल. चळवळ मोठी होईल. हो. आणि जो आवाज सभागृहाच्या बाहेर येऊन धडकत, भिंतीला येऊन धडकत होता, हो. तो सभागृहाच्या आतमध्ये- आतल्या बाजूला पण आतल्या बाजूला जाईल असं आहे. असं आमचं. इनामचं आता पुढचं विजन काय? म्हणजे एक नगरपालिका होती, आता महानगरपालिका झाली. तुमचं नाव फक्त बदललं गेलं, नाव पण इचलकरंजीकडे कसं बघताय आणि इनामचं काय आहे विजन? गेल्या कोविड नंतर इचलकरंजी शहरामध्ये ज्यावेळेला कोरोनाची लाट आली, कोरोनाच्या लाटेमध्ये प्रत्येक भागात समित्या स्थापन केल्या. अक्षरशः आपला नातेवाईक जरी वारले तरी त्या डेड बॉडीला हात लावायला कोण तयार नसेल. बरोबर. तिथे इनामचे कार्यकर्ते जाऊन ते अंतिम संस्कार करत होते. हे महापालिका नगरपालिकेच्या लोकांना सुद्धा माहिती आहे. त्याच पद्धतीनं जे बाजाराचं नियोजन होतं, आपल्याकडे अजून सुद्धा त्याचे रेकॉर्ड आणि फोटो वगैरे व्यवस्थित आहेत की इनामच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक भागात आपण 2-4 कार्यकर्ते दिलते. तर त्या कार्यकर्त्यांनी त्या भाजी मार्केटचं नियोजन व्यवस्थित आखून वगैरे डिस्टन्स ठेवून त्या पद्धतीनं केलं होतं. तर ही जी भूमिका आहे की इनामची भूमिकाच पहिल्यापासून ग्राउंड लेवलला काम करायची. बरोबर. इनामनं कधीही कुठल्या पद्धतीनं वरच्या पातळीनं काम केलं नाही किंवा हे केलं नाही. प्रत्येक समस्येला जागेवर जाऊन सॉल्व्ह करणे, याच्यासाठी इनाम आपल्या दारी म्हणून आपली एक भूमिका होती. ती आपण 1-1.5-2 वर्ष चालवली, कोविडच्या कालावधीनंतर चालवली. तर त्यामध्ये सुद्धा आपण भागाभागात जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेत होतो. तिथून संबंधित अधिकाऱ्याला पाठपुरावा करून किंवा लेखी जर तक्रार करायची तर लेखी तक्रार करून आपण ते प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न, त्याला गायडन्सचे काम चांगल्या पद्धतीने करत होतो. समस्या मार्गी लागत होती. त्याच पद्धतीचं काम इथून पुढे सुद्धा इनामचं चालू राहतं. निवडणूक ही इनामसाठी गौण आहे. बरोबर. निवडणूक झाली, आमचा माणूस सभागृहात जाईल ही आम्हाला खात्री आहे. आमची जी काय माणसं जातील किंवा आमच्या विचाराची माणसं जातील त्यांच्या सहाय्यानं आम्ही सभागृहातलं काम करू. पण इनामचं जे मूळ काम आहे ते रस्त्यावर उतरून काम करायचं आहे. ते काम इथून पुढे अविरत चालू आहे. नक्कीच. आपल्यासोबत होते इनामचे अध्यक्ष माननीय श्री अभिजितजी पटवा. त्यांनी दिलखुलासपणे आपले लोकहितांसाठी केलेले विचार आपल्यासमोर मांडले. त्यांचा राजकीय कुठल्या कारणामुळे त्यांना राजकारणात प्रवेश करावा लागतो हे देखील विशद केलं. त्यांच्या ह्या राजकीय पहिल्या पावलाला आमच्या मँचेस्टर टाईमकडून मनापासून शुभेच्छा. अभिजितजी, आपण इथं आलात आणि वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार आणि धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल आपल्या सर्व टीमचं मी मनापासून इनामच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.